जास्त चर्चा या कॅमेरामॅनची राहिली. तदनंतर एका बाजूला आपण पाहतोय अतुल यादव हे देखील आपण पाहतोय. येस, लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. पंच दर्शवतील. फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला मोईनोर शेहरोज अशी मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेली जोडी. अगदी जून महिन्याला सुरुवात झालंय आणि वरुण राजाचं आगमन थोड्याच दिवसात, परंतु अगदी शेवट गोड अंडरआर्म क्रिकेटचा असं म्हणायला हरकत नाही, कारण नवरंग चषकाची मात्र ही क्वालिटी. पहिलाच बॉल या सामन्याला सुरुवात, या स्पर्धेला सुरुवात. आणि इथे मात्र आपण पाहतोय श्री गणेशा होत असताना पहिल्याच बॉलवरती स्टीअर केले बॉलला. चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट मधून खेळाडू पुढे येईल, जिथून सिंगलनं या स्पर्धेला होतंय सुरुवात. ओम साई नवरंग चषक 2024 चौथं वर्ष, अभिमानाचं सन्मानाचं अशी मात्र ही स्पर्धा आणि ज्यातली पहिली रजनी जबरदस्त. शेहरोज आता स्ट्रायकिंग एंडला असेल. गोलंदाजी मार्कवरती शब्बीर सय्यद. यावेळेस दुसरा बॉल देखील सॉफ्ट हँडने केलाय. पहिली धाव एक धाव आत्मविश्वासानं मात्र इथून मात्र मिळवतात दोन्ही फलंदाज. GNCC संघ आपल्याला बघायला मिळतोय, एक तुल्यबळ संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पालघर विभागातला अगदी जुना जाणता संघ जावेद असतील, ज्यांनी मात्र निश्चित स्वरूपात या संघाची सेवा केलेली आहे भरपूर वर्ष. तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. व्हाईट बॉल. पंचांचे दोन हात समांतर आहेत. अगदी एक्स्ट्रावरती मात्र रिस्क घेत नाही, कारण सिंगल मिळाले त्यांना निश्चित स्वरूपात त्याची जाणीव आहे. ज्या अनुषंगानं योग्य पुकार फलंदाजानं मात्र आपण पाहतोय शेहरोज यानं मोईनला दिला, जिथून मात्र यस नो आणि वेट या तंत्रावरती काम केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी योग्य रीतीने मात्र थांबवलं. 2 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या 3 फलकावरती. आणि आपण पाहतोय मॅचला सुरुवात होत असताना पहिला मॅच वेळेचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल 8:12 पहिला बॉल पडला. गोलंदाज शब्बीर सय्यद यांना पाहिला मिळालं आणि जिथून 2 चेंडूंचा खेळ देखील झालाय. हॅलो चेक. अनेक मान्यवर या स्पर्धेकडे मात्र वळाले. या स्पर्धेची शोभा वाढली. उद्घाटन सोहळ्यात मात्र अनेक दिग्गज मान्यवर आले. आज आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात एक सुंदर स्पर्धा कशी असते. अर्थात आपण पाहू शकाल या मैदानाचा आढावा घेतला. हे दोडी पूजाचं मैदान मागचे 2 ते 4-8 दिवस आपण तपासून पाहिलं तर हे मैदान असं नव्हतं, परंतु राकेश दादा परदेशी आणि त्यांची पूर्ण एंटायर टीम जबरदस्त वर्क. यस, लाईट शो या स्पर्धेत देखील बघायला मिळेल. सुरुवात पॅराडाईज बोईसर पासून झाली. तदनंतर आता एक अमूलाग्र बदल. अंडरआर्म क्रिकेटला आलेले सुगेचे दिवस. काय कमालीची स्पर्धा. जाऊया मॅचकडे. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आहे 3. हे लहान मुलं आहेत, त्यांना थोडंसं मॅनेज करा. जाऊया मॅचकडे. तिसरा बॉल या षटकातला. यावेळेस बॉलला टॅप केलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. अगदी एक जुना खेळाडू इनविजिबल बोईसर या संघासाठी. पुढचा बॉल राऊंड स्टम्प्स. यावेळेस इथे देखील आपण पाहतो एकाच रुळावर 2 गाड्या. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. नशिबानं दिली साथ आणि इथे मिळाला मात्र या स्पर्धेचा पहिला चौकार येतोय. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल अगदी फलंदाजाला चेंडूने एक ब्लश केलं आणि तदनंतर क्षेत्ररक्षकांना देखील गिरकी घेतली. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. धावा येणं गरजेची भूमिका आहे. येतात कशा आणि आल्यात कशा येणं गरजेची भूमिका आहे. स्कोर कार्डला पुढे नेण्याचं काम इथून फलंदाज मोईन आणि शेहरोज करतील. 4 चेंडू आणि 7 धावा. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळी 6 बॉल देखील सॉफ्ट हँड नरम हाताने खेळलाय. चेंडू चाललाय आपण पाहू शकाल डिक्लेअर झोन कडे. फाईन लेग मधून मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं 5 चेंडू आणि 8 धावा. यापुढे होणारा मॅच. एका बाजूला मायखोप ए आणि एका बाजूला उनबाट. बिग ब्लास्ट बिग ब्लो हा सामना देखील आपल्याला बघायला मिळेल. धनसारचं मैदान. 2019चं कॅलेंडर. 1 चेंडू आणि आपण पाहतोय 1 ची गरज असताना उनबाट संघाला धावा जमवायच्या होत्या. कुशल सारखा फलंदाज होता. गोलंदाज मनीष होता आणि मग रिस्क घेतली होती की जर इथून हिट लागला तर प्रथम क्रमांक आपल्या नावी. इथून जर नाही लागली तर मात्र आपण पाहतोय द्वितीय क्रमांक. परंतु तो रिस्क घेत असताना चांगली हिट मात्र बघायला मिळाली होती मनीषची. सामन्याला होईल इथून आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळाला अंत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 8 वरती बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी आपण पाहतोय GNCC. पुढचा मॅच मायखोपे आणि उनबाट दोन्ही कर्णधार रेडी राहायचा. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण आज पहिला दिवस म्हटलं की थोडंसं उशिरानं आपण धावत असतो. ओपनिंग सेरेमनी, सगळ्या गोष्टी, पाहुण्यांचा स्वागत सत्कार, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि तदनंतर आपण पाहू शकाल सामन्याला देखील सुरुवात होत असताना 8 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक संपलं शब्बीरचं. नशिबानं साथ दिली नाही जिथे चौकार मिळाला फलंदाजाला. आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल.
24 चेंडूंचा खेळ मात्र तुम्हाला या अंडरआर्म क्रिकेटमध्ये मिळतो पहिल्या खेळी करता, आणि जिथून मात्र आपण पाहतोय टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हा प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला प्रश्न सध्या आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात झाली. GNCC संघ बॅटिंग करतोय. मनाच्या विरुद्ध बॅटिंग मात्र मिळालंय, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. यावेळेस इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सीमा पलीकडे. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक आलाय, दर्जेदार नवरंग चषक चौकार. इथून आपण पाहू शकाल सुरुवात झालंय पहिल्याच चेंडूवरती आक्रमण. शंखनाद फुंकलाय गोलंदाज आपण पाहिलं तर मोईन, गोलंदाज राहुल आणि फलंदाज मोईन यानं मात्र आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती अगदी जबरदस्त फटका खेळला. फुलर लेनचा बॉल होता, पंचांनी 22चे संकेत इथे मात्र दिलेत. अगदी अनप्लेएबल चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाला देखील त्यानं बीट केलं आणि चेंडू मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल मिळते. धावसंख्या 13. GNCCA हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. शेहरोज एक शांत संयमी खेळाडू. प्लीज व्हॉलेंटियर्स थोडंसं मॅनेज करा. पुन्हा मात्र आपण पाहतोय जे लहान मुलं आतमध्ये येतात त्यांना मॅनेज करा. व्हॉलेंटियर्सना विनंती करीन. नवरंग ओमसाई नवरंग मित्रमंडळ थोडंसं लक्ष द्यायचं. जाऊया मॅचकडे. यावेळेस इथे देखील आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगलं फील्ड केलंय. अगदी क्षेत्ररक्षणाचे मात्र 100% मिळतील या क्षेत्ररक्षकाला. जबरदस्त फटका समोरच्या दिशेने खेळला होता शेहरोज यानं. सर्व काही समर्पण संघासाठी. प्रत्येकाला वाटतं प्रथम क्रमांकाच्या मानापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. त्याच्यासाठी चाललेली सुरुवात भानगड आपण पाहू शकाल. 100% एफर्ट प्रत्येक जण मात्र या प्रत्येकाच्या संघासाठी देत असतो आणि सध्या चालू आहे. एका बाजूला इनविजिबल आणि एका बाजूला आपण पाहतोय गांधीनगरचा संघ. इथून हाफ ट्रॅकरचा बॉल. चेंडू चाललाय आपण पाहतोय स्क्वेअर लेगला, जिथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 14 ऑन दी स्कोर कार्ड. बॉलचा खेळ झाला या षटकात 4 आणि 5वा बॉल घेऊन पंचांच्या उजवीकडून उजव्या हातानं गोलंदाज राहुल. पॅडल स्वीप करायचा होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मनसुबा डन झाला होता आधीच, की आता मात्र पॅडल स्वीप फटका खेळायचा आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं आणि अगदी त्यांनाच मोहाला बळी म्हणायला हरकत नाही, कारण ऑन साईडला आपण 3 खेळाडू पाहतो जिथे मात्र फलंदाजाचा मोह आवरेनसा झाला. आपण पाहू शकाल ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने केला. यावेळेस देखील आपण पाहतोय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय उसळी, अनएक्सपेक्टेड बाउन्स. 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपलाय. 7ची सरासरी देखील राखलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 वरती. घेऊया एक ब्रेक आणि येऊया निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा या मॅचकडे. हॅलो, यानंतर होणारा दुसरा सामना असणार आहे मायकोप केल्वे विरुद्ध उनबाट. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. उनबाट संघाच्या संघनायकांनी केळवे मायकोप संघाच्या संघनायकांनी टॉस साठी. तसंच सन्माननीय मुकेशजी परदेशी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एक लेजेंडरी खेळाडू अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी गाजवला डावखुरा फलंदाज, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. ओके दादा, आपण आमच्या मुख्य बॅट्समॅन विराजमान होते प्लीज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांचा खेळात संपल्यानंतर 14. शेहरोज याला मात्र आता इथून ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागेल. अगदी ड्रायव्हिंग सीटचा विषय झाला आणि इथे मात्र आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपानं फलंदाज शेहरोज बॅक टू दी डगआउट गॉन. नवीन फलंदाज आपण पाहतोय संघाचा एक महत्वाचा घटक जावेद आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप फटके ही त्याची मात्र खऱ्या अर्थानं पसंती राहिलेली आहे, त्याची ओळख राहिलेली आहे. निश्चित स्वरूपात एक उत्कृष्ट पद्धतीचा डाव्या हाताचा फलंदाज, तंत्रशुद्ध फटक्यांवरती जास्तीत जास्त बॅटिंग करणारा, मेरिटवरती लक्ष देणारा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे मैदानाच्या चहूबाजूला फटके आहेत असा हा फलंदाज आहे. परंतु गोलंदाज बिपिन याने देखील मात्र आपण पाहतोय एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कित्येक वेळा कामगिरी केलेली आहे. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करायचा होता. चेंडू फळीचा संपर्क व्यवस्थित होत नाही. सिंगल मिळेल इथून. या सिंगलच्या साह्यानं लेग बाईटचे संकेत पंच समीर बिट्टू देत आहेत. 15 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच आतापर्यंत 3रं. आणखीन आगामी काळात येणाऱ्या काळात उत्तरार्धात आपण पाहतोय 10 बॉल येणं बाकी आहेत. या 10 बॉलचा खेळ पूर्ण करत असताना GNCC संघाच्या मनामध्ये एक विचार चालू असेल की या 10 चेंडूंमागे आपल्याला निश्चित स्वरूपात 20 धावा कशा जोडता येतील. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल. यावेळेस टॅप करायचा होता बॉलला. चेंडू फळीचा संपर्क प्रॉमिसिंग होत नाही. बिपिनचा चेंडू देखील चांगला राहिलाय. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या 16. आणखीन 3 बॉल येणं बाकी. जावेद ज्याच्याकडे भरपूर आशा अपेक्षानं अगदी
डगआउट पाहतोय, आपसुकतेने जावेदकडे पाहतोय की जावेद मैदानाच्या आतमध्ये आल्या म्हणजेच मोठ्या धावा येतील नो डाऊट. आणि पाहूया तो विश्वास सार्थ ठरवेल का फलंदाज. यावेळेस मागच्या बाजूने मात्र आपण पाहतोय फलंदाजाची मात्र दांडी 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 गुल. इथून आपण पाहतोय गोलंदाज बिपिन याने मात्र अतिशय चांगला चेंडू जावेदला मात्र बीट करत चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. विकेट नंबर 2 गॉन. एक मिनिट हॅलो, एक महत्वाची अनाउन्समेंट आहे बघा. जेव्हा लॉट्स टाकले होते तेव्हा आयोजकांनी सांगितलं होतं टी शर्ट्स हे सेम असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक संघाने ही आपण दक्षता घ्या. 1 धावांची पॅनल्टी दिली गेली इन्व्हिन्सिबल या संघाला. ते म्हणजेच आमच्या आयोजक कमिटी येणाऱ्या सगळ्या संघांना दक्षता घ्या. प्रत्येक संघांना टी शर्ट्स हे सेम असणं गरजेचं आहे. आयोजकांनी पहिलंच एक गाव एक संघमध्ये मॅसेज टाकला होता. उत्कर्ष हे आपण दर्शवायचं आहे. आणि यानंतर उनबाट संघ आणि मायकोप संघ वेळेवर हजारांना गरजेचं इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, ते दक्षता घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस धन्यवाद. आपण पाहू शकाल मी मगाशी देखील उल्लेख केला होता की अंडरआर्म क्रिकेटला आलेले सुखाचे दिवस ज्यामध्ये रेग्युलेशन सगळे काही नियम फॉलो करावे लागतात. कारण 50,000ची स्पर्धा सर्व काही तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळतं. त्या अनुषंगानं नियमांचं पालन देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. जिथे सेम टी शर्ट शूज कंपल्सरी आहेत तिथे मात्र तुम्हाला ते खेळावं लागेल, ते ॲग्री करावं लागेल. एका संघाचा मात्र आपण पाहतोय इथून पेनल्टी मात्र आपण पाहतोय ॲड होईल. म्हणजेच आता गांधीनगर संघाला 1 धाव आणखीन जमामध्ये मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18. यावेळेस मात्र आपण पाहतो इंटू द गॅपमध्ये खेळायचा होता चेंडू, फळीचा संपर्क व्यवस्थित होत नाही. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ इथे मात्र संपतोय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या अगदी थोड्याशा हताश हतबल झाल्यात म्हणायला हरकत नाही. कारण GNCC संघ एक्सपेक्ट करत होता 3 षटकांमागे 25 कसे होतील आणि मग शेवटच्या 6 चेंडूवरती आक्रमणाचा शंखनाद फुंकणार होतात. परंतु 2 गडी देखील बाद झाले. 18 बॉलमध्ये 18 धावा फलकावरती आहेत. आता 6 बॉल येणं बाकी असतील. पॅनल्टी ऍड झालेली आहे. 1 धाव्याची पॅनल्टी ऍड होते आहे. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सिब्बू गोलंदाजी ट्रॅकवरती सिब्बूला आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू स्लॉक षटक जिथे ग्रामीण भाषेत मारामारी आणि हाणामारीचं षटक आपल्याला बघायला मिळतं. यावेळेस सिब्बूचा पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने मात्र सिब्बूने देखील हाताळलाय. षटक क्रमांक अगदी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते म्हणजेच 4थं. 5 बॉल येणाऱ्या आगामी काळात तुम्हाला बघायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने. फटका खेळायचा कुठे आहे याचा मात्र पुन्हा एकदा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. कारण फील्ड रिस्ट्रिक्शन ऑन साइडला 3 खेळाडू आहेत. हरकत नाही 4 खेळाडू जरी असले तरी देखील तुमच्यातली गुणवत्ता तुमच्यातला क्लास ऑफ साइडला जर असेल तर तुम्ही तिथे देखील फटके खेळू शकता. परंतु माइंड सेट क्रिकेट जर तुम्ही खेळताय तर मैदानाच्या आतमध्ये सक्सेस हा शब्द होणार नाही. यावेळी समोरच्या दिशेने शतरक्षक तिथे देखील आहेत. सिब्बूचे पहिले 3 बॉल आले डॉट. विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मोहसिन बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज फैजल अगदी उशिराने दाखल झालाय की काय म्हणायला हरकत नाही. कारण फैजलकडे मात्र क्वालिटी आहे परंतु उशीर झाला की मग उशीरच झाला. अगदी खऱ्या अर्थानं फैजल जर का फलंदाज पॅराडाईजची स्पर्धा निश्चित स्वरूपात त्याने मिस केली. थोडेसे पायामध्ये दुखापत इंजुरीच्या कारणाने परंतु या स्पर्धेला वेळ देत असताना थोडासा उशिरा दाखल झालाय. अगदी आपण पाहतो या फलंदाजाकडे भरपूर चांगली क्षमता आहे जो मात्र अगदी शेवटच्या क्षणाला देखील रंग बदलू शकतो. परंतु आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पुढचा बॉल घेऊन मोहीन तयार. यावेळी चेंडू फळीचा संपर्क व्यवस्थित होत नाही. फलंदाज इथे देखील आपण पाहतोय मोहीन बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमन ऋतिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल
अमन आलाय अगदी 2 चेंडूंचा खेळ बाकी, परंतु फैजल या 2 चेंडूं मागे निश्चित स्वरूपात गिअर बदलू शकतो. जर इथून धावा जर मिळाले 8 तर खऱ्या अर्थाने एक फायटिंग टोटल कडे तुम्ही वळाल. मी म्हटल्याप्रमाणे आपण पाहतो येता क्षणी फटका खेळला होता फैजल यानं, परंतु इथून आपण पाहतोय षटक आतापर्यंत एकही धाव इथून खर्च होत नाही, ज्यामध्ये 2 गडी देखील बाद झाले. धावचीच्या स्वरूपात का होईना संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ते विकेट होते. पुढचा बॉल आपल्याला बघायला मिळेल गोलंदाज तयार. यावेळी 6 देखील चेंडू पायावरती जाऊन निश्चित स्वरूपात आदळला असता, परंतु शेवटच्या क्षणाला बॅट आणि बॉल मधला संपर्क झालाय. षटक क्रमांक 4 चा खेळ संपतो. 19 धावा फलकावरती 4 गडी बाद अशी स्थिती जीएनसीसी. उनभाट आणि मायकोप आपण पाहतोय टॉस साठी येतील, जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सर जोडले जातील. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वर्देश दादा, वर्देश भाऊ. मायकोप संघ आणि उनबाट संघ चला लगेच टॉस साठी या. इनिंग ब्रेक झालेली आहे. पाहिले गेलं तर 8:30 झालेले आहेत. पहिली इनिंग समाप्त झाली आहे आणि आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. दक्षता घ्या. आपण पाहतो नवरंग चषक 2024 पर्व 4 एक अप्रतिम दर्जेदार आयोजन नियोजन एकमेव असा व्यक्तिमत्व राकेशजी परदेशी आणि त्यांचे पूर्ण संघ टीम आपण पाहू शकाल चांगलं आयोजन करते मागील 4 वर्षापासून. मायकोप संघ आणि उनबाट बोथ कॅप्टन लगेच टॉस साठी या. बघा लक्ष घ्या, जर 15 मिनिटाच्या आत कुठलाही संघ आला नाही, इनिंग ब्रेक झालेली आहे, 15 मिनिटाच्या आत जर कुठलाही संघ अवेलेबल नसला तर पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदा 15 मिनिटांमध्ये 3 चेंडूची पॅनल्टी लावली जाईल. अर्धा तास उशीर झाला तर 1 षटकाची पॅनल्टी असणार आहे. जर एक अर्धा जर वरती गेला तर संघ वॉकआउट केला जाईल, कारण की पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत, त्या नियमाच्या अनुसारच आपण स्पर्धा खेळतोय हे आपण लक्षात घ्या. ओव्हर टू बॉक्स. नक्कीच पाहू शकाल मराठी साप्ताहिक दिव्य बोईसर मुख्य संपादक आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर भीमराव रामोशी यांचा पण सत्कार करतोय. साहेब या, एक छोटा सत्कार आपला केला जाईल. नैलेशजी मराठीचे शुभ असते आपण सर पुढे या. नैलेशजी मराठी साहेबांचे शुभ असते आपण हा सत्कार करतोय. पाहू शकाल सन्मानाची शॉल आपण परिधान करतोय. पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले जातील. मराठी साप्ताहिक दिव्य बोईसर मुख्य संपादक आहेत ज्ञानेश्वर भीमराव रामोशी यांचे स्वागत. पाहू शकाल नैलेशजी मराठी साहेबांचे शुभ असते आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह सुद्धा देतोय. नक्कीच साहेब ही आठवण आहे आणि आपण या स्पर्धेला आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्या अनुषंगाने आपण मनापासून धन्यवाद मानतोय आणि आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा न सामन्याचा नक्कीच आनंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद, थँक्यू सो मच युसुफ सय्यद सर. अनेक मान्यवर मात्र या स्पर्धेला भेट देतील, परंतु मायकोप आणि उनबाट या संघाला विनंती करतोय की आपण आपल्या वेळेचं जर बंधन अत्यंत महत्वाचा इनिंग्स ब्रेक मध्ये टॉसची भूमिका महत्वाची असणार आहे. 24 बॉल मध्ये 20 धावांची गरज असं इक्वेशन बघायला मिळतं. रोहित आणि एका बाजूला आपण पाहतोय अफान. पहिलाच बॉल होता जावेदचा, लेग कटरची मात्र सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतंय, परंतु आपण पाहतोय धावसंख्या तपासून पाहिली तर पहिल्याच बॉलवरती सिंगल नाही ते अकाउंट खोललं जातं. अफान एका बाजूला, इथून आपण पाहू शकाल चेंडू फळीचं कनेक्शन होत नाही. अगदी लेग ब्रेक अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र इथे हाताळला. गफार आपल्याला पाहायला मिळतात. यष्ट्यांच्या मागे एक जुना जाणता खेळाडू, भरपूर वर्ष जीएनसीसी या संघाची सेवा त्यांनी देखील केलंय. सॉफ्ट हँडने केलंय. पुन्हा एकदा जावेदची गोलंदाजी चांगली आहे. इथून सुरुवात ज्या पद्धतीने आपण पाहतोय गांधीनगर संघाने केलंय, ज्या पद्धतीने आपल्याला बांधून ठेवलं त्याच पद्धतीने आपण देखील समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवू शकतो, परंतु ती गोलंदाजी पूरक असणं गरजेचं आहे. जावेदची गोलंदाजी सध्या तरी चर्चेची राहील आहे. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव. यावेळेस पंच 2 हात समांतर करतील. इट्स अ वाईट बॉल. बँकेत पैसे कमी, खर्च जास्त नाही चालणार. तुमच्याकडे आता भरपूर बॅलन्स कमी आहे. इथून आपण पाहू शकाल डॉट बॉल आलाय. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचतंय. 20 मध्ये 18ची गरज. 18 आणि प्लीज थोडं ज्या लाईट ऑपरेट्स करतात त्यांना विनंती असेल की ज्या लाईट शो ज्या. चला मायकोप संघ उनबाट संघ
बघा आपण अनाउन्समेंट करतो 15 मिनिटे चार्ज जर संघ आला नाही तर पॅनल्टी दिली जाईल दोन्ही संघांना, कारण की जे वेळ दिला ते वेळेच्या वरती निघून गेला टाइम. लक्षात घ्या प्लीज. या टॉस साठी लगेच या. उंबाट संघ लगेच टॉस साठी यायचं प्लीज. मायकोप संघ उपस्थित झालाय. कॅप्टन लगेच या टॉस साठी. जाऊया मॅच कडे. 20 मध्ये 18ची गरज. इथे मात्र सॉफ्ट हँडने केलंय आणि बघता बघता आपण पाहतोय सिंगल मिळेल. अगदी लेझी एलिगन्स बघायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 चेंडू आणि 3 धावा. पहिलाच मॅच ओमसाई नवरंग चषक 2024 चौथं सीझन, चौथ्या एडिशन मध्ये मात्र ही स्पर्धा पोहोचते. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण काहीतरी नवीन घेऊन येण्याचा संकल्प घेऊन आपण पाहू शकाल राकेश दादा परदेशी यांना आपण पाहिलंय आणि एक जबरदस्त मात्र हे मॅनेजमेंट. इथून मात्र आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. टॅप पद्धतीचा फटका आपण पाहतोय शिब्बू, जिथे आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमा पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे 7-18 मध्ये 13ची गरज. लीलावती क्रिएशनच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्क्रीन पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. अगदी जबरदस्त पालघरचं अभिमानाचं चॅनल नितेश पाटील यांची साधी सुरुवात. आणि आज जर बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याचा ब्रँड म्हणून बघायला मिळतं नितेश पाटील. भरपूर परिश्रम त्यांचे देखील आहेत. सक्सेसच्या मागे मात्र निश्चित स्वरूपात तुम्हाला संघर्षाचा काळाला सामोरी जावं लागतं आणि अगदी त्या काळाला सामोरी जात आज नितेश पाटील यांनी प्रूव्ह केलं, सिद्ध स्वतःला केले आणि त्याच्यासाठी ते व्यस्त असतात. आणखीन काहीतरी नवीन काय करता येईल ज्या संकल्पनेकडे सातत्याने पाटील नेटवर्क्स यांना आपण पाहिलंय. 18 मध्ये 13ची गरज अफान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला आपण पाहतोय रोहित 2 चेंडूंमागे 5 धाव्यांवरती खेळतोय. जबरदस्त क्रिकेट. पहिलाच मॅच. तदनंतर आपण पाहू शकाल मायकोप विरुद्ध उनबाट बिग बॅटल, जिथे आपण पाहू शकाल काय कमालीचा सामना तो देखील रंगेल, कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. पुढचाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉलला उडवलं. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. षटकाराला अनिवार्य बंधन आहे. इथून षटकार येतोय. फलंदाज बाद होईल, परंतु चेंडू मेरिट लिस्टचा नव्हता. अगदी नोची जी लाईन आहे त्याच्या थोडासा पुढे, परंतु आपण पाहतोय विकेट मिळणं गरजेची भूमिका होती. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते म्हणजे सेफ इनविजिबल बोईसर. या संघासाठी एक जुनं जाणतं नाव. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा, अंडरम क्रिकेटची सेवा या फलंदाजाने केलेली आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे अगदी कुठून कुठून सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांना मात्र कैद करत असताना आमची पाटील नेटवर्कची टीम आपण पाहू शकाल. जाऊया मॅच कडे. 17 मध्ये 13ची गरज. पहिला मॅच या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनीचा सामना, जिथे GNCC आणि इनविजिबल यांच्यातला अत्यंत महत्वाची लढत आपल्याला बघायला मिळते. सॉफ्ट हँड ने खेळलाय. ठीक, नक्कीच पाहू शकाल. शगुन हॉस्पिटलचे प्रोप्रायटर सन्मान्य राकेश साहा साहेबांचं आगमन झालं. वेलकम राकेश भाई, आपलं हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराज बनवून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद. थँक्यू सो मच युसुफ भाई. 16 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. 4.50 ची सरासरी राखत जर तुम्ही या धावा मिळवताय, धावा इथून होऊ शकतात. परंतु फलंदाज रोहित आहे, जो मात्र निश्चित स्वरूपात मोठ्या फटक्यांना निमंत्रण कसं देता येईल याच्याकडे त्याचं लक्ष असेल. चेंडू इंटू द गॅप मध्ये. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. इथून मात्र आपण पाहतोय आलाय चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत. आता 15 मध्ये 8. रोहितला आपण पाहतोय ओपनिंग पेअरचा हा फलंदाज आणि ओपनर स्पेल हाताळणारा गोलंदाज. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस इथे देखील आपण पाहतोय फटका केलाय, जिथे मात्र आपण पाहतोय फील्ड होईल. क्षेत्ररक्षण मात्र होतंय आणि क्षेत्ररक्षणाच्या साह्यानं चेंडू मात्र इथून डॉट येईल. आता जर इक्वेशन तपासून पाहिलं तर 14 मध्ये 8 धाव्यांची गरज. सॉफ्ट हँडने मात्र केलाय. इथून आपण पाहू शकाल सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 मध्ये आता 7. 13 चेंडू 7 धाव्यांची गरज. 7 धाव्यांची गरज आणि 13 चेंडू. एका धावेला पॅनलाइजला सामोरी जावं लागलं इनविजिबल बोईसर या संघाला. हरकत नाही, त्यांनी मात्र गोलंदाजीची ताकद, स्ट्रेंथ, चांगली गोलंदाजी काय असते आणि गोलंदाजी आमची ताकद आहे त्यांनी मांडलं मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थानं शांत ठेवलं GNCC या संघाला. पुढचा बॉल या विस्कट करायचा होता सैफला. बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. मागे यष्ट्यांचा वेध घेत असताना गफार बॅक टू द डगआउट. सेफ. लगेच आपण उत्कृष्ट एक टॉस करून घेतोय. राकेश सर या आपल्या शुभासे टॉस करूया. दोन्ही कॅप्टन कुणाल खेणी आणि मनीष मोरे आपण यायचंय. टॉस केला जाईल. एका बाजूला नवरंग आणि एका बाजूला चषक आहे. आपण कॉल करायचा. कॉन्स्पिंग केला जाईल. नवरंगचा कॉल आणि नवरंग आलेला आहे. उनबाट संघ नानफेचा कॉल विजय होते. सर आपण विराज म्हणा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जास्त आपण वेळ घेणार नाही, सामना सुरू आहे.
येस, थँक्यू सो मच. 12 मध्ये 7ची गरज. उनभाट विरुद्ध मायकोप. बिग बॅटल. मनीष कुशल हे मात्र दोन अत्यंत महत्वाचे खेळाडू बघायला मिळतील. कुणाल पॅराडाईज चषक गाजवलं, उत्कृष्ट फलंदाज आणि LED टीव्हीचा मानकरी करण ठाकूर या नावाला उधाण आलं. मॅन ऑफ द सिरीज सायकलवरती स्वार सलग तिसऱ्यांदा आपल्याला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पालघरचं क्रिकेट. मी उल्लेख करतो की पालघरचं क्रिकेट फक्त आता खेड्यापाड्यातलं राहिलेलं नाही. आज याच क्रिकेटला एक भरपूर वेगळी पसंती मिळाली आहे. मुंबईपर्यंत मात्र आपण पाहतोय आपल्या पालघरचे स्टार खेळाडू पुढे पोहोचत असतात. अप्सर गोलंदाजी ट्रॅकवरती. विराट कोहलीचा द हार्ट फॅन. अप्सरकडे आपण पाहिलं जातं एक उत्कृष्ट असं मात्र धष्टपुष्ट यष्टीचा गोलंदाज. आणि पहिलाच बॉल सबमरिंग डिलिव्हरी. फलंदाजाला अनप्लेएबल. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय टॅप करायचा होता बॉलला. चेंडू चाललाय ऑफ साईड मध्ये, जिथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉल उचलेल, पेट्रोलिंग करेल, फेकी येईल, तद्वरती आपण पाहतोय सिंगल पूर्ण होते. 10 मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि 6ची गरज. GNCC संघ मी उल्लेख केला होता, जर 30 धावा बनवल्या असतात तर मॅच मध्ये एक आणखीन एक वेगळं रोमहर्षक वळण आलं असतं. जर आणि तरला क्रिकेट मॅटर करत नाही. लाईव्ह प्रेझेंटेशन तुमचं महत्वाचं आहे. इथून आपण पाहतोय व्हाईट बॉल. धीरज मोरे आमच्याकडे वळतात. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला 2 हात अगदी समांतर हवेत आणि त्यांच्या माध्यमातून आला इशारा व्हाईटचा. हा चेंडू चांगला हाताळलाय. पंचांकडे मागणी केली होती बॅटची बाहेरील कड चाटलंय की काय, परंतु पंचांनी अगदी पाहिलं आणि कळलं ना मुन्ना ना. इथून चेंडू चांगला आहे. 9 चेंडू आणि 5ची गरज. 9 चेंडू 5 धाव्यांची गरज. 5 धाव्यांची गरज आणि 9 चेंडू. यष्ट्यांच्या मागून गफ्फार कसा फील्ड सेट करतात, जबरदस्त. मी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी मात्र भरपूर वर्ष या GNCC संघाला दिलेली आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी अप्सरची राहिली. ॲक्युरेट टप्पा कसा असावा. अगदी आपण पाहतोय शेन वॉनची आठवण झाली, अमित मिश्राची आठवण झाली, रविचंद्रन अश्विनची आठवण झाली. लेग ब्रेक गोलंदाजी कशी करावी अगदी आपण पाहतोय फलंदाजाला कन्व्हिन्स केलं या फटका खेळण्यासाठी. आणि अगदी आपण पाहतोय त्याला फलंदाजाला बाद करण्यात ज्यांना यश मिळालं अप्सरची गोलंदाजी. इथून मात्र या मॅच मध्ये एक वेगळं चुरस. 8 मध्ये 5 धावांची गरज. ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषक 2024. राकेश दादा परदेशी आणि त्यांची एंटायर टीम जबरदस्त वर्क या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल. अंडरएम क्रिकेटची बघायला गेली तर या सीझनची अगदी शेवटची स्पर्धा असेल, परंतु शेवट कसा असावा काही कमालीची स्पर्धा आपण पाहू शकाल. रात्रकालीन अंडरएम क्रिकेटचा थरार, अंडरएम क्रिकेटचा देखणा सोहळा अर्थात आपण पाहतोय नवरंग चषक 2024चा मात्र आपण पाहतोय ही आज पहिली रजनी आपण पाहू शकाल, ज्यातला पहिला मॅच. 8 मध्ये 5ची गरज असताना सध्या बॅटिंग करतंय ती म्हणजेच इनविजिबल ए संघ. सॉफ्ट हँडने खेळलाय. इथे जर आपण पाहिलं तर जावेद फील्ड मात्र पुढे सेट केलं होतं, परंतु सिंगल चोरलंय. चोरटी धाव. 7 मध्ये आता 4ची गरज. शेवटच्या षटकापर्यंत मात्र आपण पाहतोय हा सामना चाललाय. जर आपण तपासून पाहिलं 7 मध्ये 4 धावा जमवायच्या आहेत. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत अप्सर. शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा. शेवटच्या षटकात 4 पर्यंत जर सामना गेला तर काहीतरी एक वेगळं कलाटणीय वेगळं टर्न आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु फलंदाज रोहित 5 चेंडूंचा खेळ त्याने आतापर्यंत केल्या. धावसंख्या 10 त्याने देखील मिळवल्यात, ज्यामध्ये 2 चौकार त्याच्या नावी राहिलेत आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 2 सिंगल देखील त्याने मिळवलेले आहेत. यावेळेस आपण पाहतोय अप्सर. शेवटचा बॉल. 7 चेंडू 4ची गरज. 4ची गरज आणि 7 चेंडू. सॉफ्ट हँडने खेळलाय अगदी सरळ बॅटनं. चांगलं क्रिकेट. जिथे मात्र बॅकअप चांगला मिळाला. आता 6 मध्ये गरज आहे 3ची. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. हाय व्होल्टेज मॅच चालू आहे. 6 मध्ये 3. इथून एक धाव मात्र मिळवली, कारण गरज मोठ्या विशेष फटके नाहीत ते मात्र फलंदाज रोहित याला माहिती आहे. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय 5 चेंडू आणि
5 चेंडू 2ची गरज. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन थोडंसं वेगळं पुढे आते. अल्ताफ जो नवीन फलंदाज दाखल झालाय त्याच्यासाठी आगळी वेगळी फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 मध्ये 2 धावा जमवायच्या आहेत. इथून जर या 2 धावा मिळवल्या तर सेकंड राऊंड खेळण्याचा मान मिळेल. इथून 5 मध्ये 2 धावा डिफेंड केल्या तर GNCC संघाला मान मिळेल, ज्याच्यासाठी चाललेली आहे भानगड. सध्या सामना मात्र अतिटटीच्या वळणावरती, तू मेमेवाला सामना. शेहरोज आपल्याला पाहायला मिळतोय. शेहरोजला आपण पाहू शकाल जे आता यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आलेत. गफारला आपण पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये. 5 चेंडू आणि गरज आहे 2ची. डाव्या हाताचा फलंदाज अल्ताफला आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका चेंडूचा खेळ त्यांनी देखील केला, परंतु धाव काही त्यांना मिळाली नव्हती. परंतु हा बॉल अत्यंत महत्वाचा, कारण रोहित हा सेट झालाय. 7 मध्ये 12 त्याने मात्र खेळलेले आहेत. पुढचा बॉल यावेळी टॅप केल्या बॉलला चेंडू जाईल सीमा पलीकडे. विजयाचा घवघवा, विजयाचा शंखनाद फुंकलाय फलंदाज अल्ताफ यानं. इथे मात्र जिंकलेला संघ इनविजिबल बोईसर संघाचं अभिनंदन आणि GNCC पालघर या संघाचं कौतुक. मॅन ऑफ द मॅच साठी या मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर रोहित.